संघर्षमय मानवी जीवनात आधार देतात ते श्रीदत्त। भक्ताच्या हाकेला हजर होतात ते श्रीदत्त। श्रीदत्त हे अत्री ऋषीचे पुत्र म्हणून अत्रिय, ज्या मातेला कुणाविषयी राग दोष नाही अशा अनुसया मातेचे पुत्र श्रीदत्त। त्याच अनुसया मातेच्या पोटी जगाला सुखाचा मार्ग दाखवणारे म्हणजे श्रीदत्त। श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ मैत्रिणो, स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। 9 ते 16 डिसेंबर या काळात आहे दत्त जयंती। दत्त जयंती हा आपण नवरात्र म्हणूनही साजरी करतो। तर दत्त जयंती ह्या सप्ताहात अखंड जप, यज्ञ, नामसप्ताह हे दत्त महाराजांचं नवरात्र आहे। या काळात गिरनार, गाणगापूर, पिठापूर, नरसोबाची वाडी या ठिकाणी अखंड भाग्यवान लोक हे श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठी भाग घेत असतात। जे भाग्यवान लोक आहेत ना तेच जातात आणि त्यांनाच बोलवलं जातो। आपण केंद्रात जातो तर आपण जात नाही, तर स्वामी महाराज आपल्याला बोलवत आहे। प्रत्येकजण काय म्हणतो, चला मी केंद्रात चाललोय, मी आरतीला चाललोय, तर तुम्ही ते जात नाही। मागच्या जन्मी तुमचं काहीतरी पुण्य असतं मागच्या जन्मीचं, त्यामुळं तुम्हाला स्वामी महाराज ते केंद्रात बोलवतात। तुम्ही जात नाहीत, तुम्ही स्वतः जात नाही, तर महाराज तुम्हाला बोलवतात हे तुम्ही लक्षात ठेवा। आता आपण सप्त्याला बसतो तर तुम्ही स्वतः बसत नाहीत। दत्त महाराजांची कृपा असते की तुम्ही खूप भाग्यवान आहात की ज्यांनी माझा हा ग्रंथ वाचावा, म्हणून तुम्ही स्वतः जात नाहीत ग्रंथ वाचायला, तर महाराज तुम्हाला बोलावत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। तुम्ही स्वतः जात नाही हे म्हणणं चुकीचं आहे। महाराजांची तुमच्यावर कृपा आहे म्हणून ते तुम्हाला बोलावतात। गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद आहे, जे अत्यंत सामर्थ्यशाली वेद आहे। जन्मांतरीचं शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, संकटे, पितृदोष किंवा इतर काही दोष, बाधा यांचं निवारण करण्यासाठी हा ग्रंथ खूप असा सामर्थ्यशाली आहे। ग्रंथ समजले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जाण्याचा आपला मार्ग निश्चितच सोपा होईल। म्हणून आपल्याला ग्रंथ हेच गुरु यांचं पावित्र्य राखलं पाहिजे, ते खूप महत्त्वाचं आहे। पारायणा दिवशी किंवा दत्त जयंती दिवशी आपण ग्रंथ हलवू नये, त्याच जागेवर ते ठेवावे लागतात। आपण काय करतो, पारायण 9 दिवसाचं करतो आणि ज्या दिवशी दत्त जयंती असतं त्या दिवशी ते पारायण उचलतो, तर तुम्ही हे तसं करू नका। ज्या दिवशी दत्त पूजन आहे ना, तुम्ही कॅलेंडरवर बघा, दत्त जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला पहिल्यांदा दत्त जयंतीचा उपवास करायचा, मग दुसऱ्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांना नैवेद्य दाखवून मग तो उपवास सोडायचा असतो आणि त्याच दिवशी पण आपल्या ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आणि आपल्याला तो ग्रंथ उचलून ठेवायचा असतं। ग्रंथाचं पावित्र्य राखा। दत्त उपासना म्हणजे काय, तर दत्त उपासना केल्यानंतर सर्व संकटाचा नाश होतो। मानसिकदृष्ट्या तुम्हाला कुठले आजार असतील, तुम्हाला संतती प्राप्तीसाठी किंवा वास्तुदोष, ग्रहदोष यावर प्रभावी म्हणजे आपल्याला हे दत्त जयंतीचं गुरुचरित्र आहे। दत्त नवरात्रीमध्ये दत्त तत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणात कार्यरत असतं, त्यामुळे दत्त नवरात्रीमध्ये केलेल्या उपासनेचं फळ आपल्याला लवकरच भेटतं। तुमच्या ज्या काय समस्या दूर करायच्या असतात त्यासाठी आपण जसं देवीचं नवरात्र साजरं करतो, आता खंडोबाचं नवरात्र आहे, तसंच आपल्याला दत्त नवरात्र हे साजरं करायचं असतं। तर दत्त नवरात्र साजरं करायचं असतं। तर दत्त महाराजाबद्दल बोलायचं झालं तर काय झालं, दत्त महाराजांच्या भोवती जे 4 श्वान आहेत ते 4 वेदाचं प्रतीक आहे। त्यांच्या पाठीशी असलेली गोमाता हे पृथ्वीचं प्रतीक आहे। स्वतः दत्तगुरू भगवे वस्त्र धारण करून उभे आहेत। त्यांच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता आहे। नुसत्या दर्शनाने मन शांत होईल अशी ही त्रिगुणात्मक मूर्ती आहे। तुम्ही दत्त महाराजांच्या चेहऱ्याकडे बघितलं का, त्यांच्या नुसत्या चेहऱ्याकडे जरी बघितलं तर आपला दिवस हा सुखाचा, आनंदाचा जातो। दत्त नवरात्र हे 9 दिवस आपल्याला साजरं करायचं असतं। तर काही ठिकाणी काय करतात, नवरात्रीमध्ये 9 दिवस बाहेरचं 9 घरचं मागून त्यांचं नैवेद्य हे दत्त महाराजांना अर्पण करतात। काही ठिकाणी असं असतं, तुमच्याकडे जसं आहे तसं तुम्ही करू शकता। पारायण संपल्यावर दत्त महाराजांना आपल्याला गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो। तर ह्या गोष्टी तुम्हाला समजलेच असतील। सत्व, रज, तम या त्रिगुणांचा संगम म्हणजेच दत्तगुरू आहेत। श्री गुरुचरित्र पठण म्हणजे काय, तर हे एक व्रत आहे जे तिथं आपल्याला आचाराची, विचाराची पावित्र्यता जपणे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे पारायण काळात लोक ला थोडी काचाकूच करतात, म्हणजे पारायण काळात खूप असे नियम असतात, त्यामुळे काही लोकांना भीती वाटते की मी पारायण करू का नाही।
कारण त्यांच्या मनात एक प्रकारची भीती असते, परंतु तुम्ही भीती दूर सारून भीती वाटून तुम्ही देऊ नका, कारण श्री गुरु माऊली आहेत, श्री दत्त गुरु हे माऊली आहेत. ते आपले अनंत अपराध पोटात घेते आणि आपल्याला सद्मार्गाची वाट दाखवते. इथं फक्त अनन्य भावे शरण जावे एवढेच आहे. तुम्ही इथं फक्त दत्त महाराजांना हात जोडून शरण जा, तुम्हाला कुठल्याही नियमाची गरज नाही असं सांगितलं जातं. एवढंच काय, संत तुकाराम महाराज काय म्हणतात, तर संत तुकाराम महाराज म्हणतात, दत्त गुरुना शरण जावे, माथे शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर, शंखचक्र गदा हाती, पायी खडावा गर्जती, तुका मने दिगंबरा, तया माझा नमस्कार, 3 शिरे 6 हात, तया माझा दंडवट. असं तुकाराम महाराजांनी खूप असं छान दत्त महाराजाबद्दल वर्णन केलं आहे. त्यामुळे तुम्ही दत्त महाराजांना शरण जा. आणि थोडे काय जे नियम आहेत, नियम म्हणजे काय, तर फक्त आपल्याला गुरुचरित्र पारायणामध्ये मांसाहार करायचा नसतो. नियम म्हणजे काय, आपले आचार विचाराची शुद्धता पावित्र्य तुम्ही जपा. आपल्या घरी भांडणे तंटे हे होऊन देऊ नका. सात्विक भोजन करा, परान्न घेऊ नका आणि ब्रह्मचर्य पाळा. फक्त 3च नियम आहेत, ब्रह्मचर्य पाळणे, परान्न न घेणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मांसाहार न करणे. ह्या फक्त 3च गोष्टी ज्या आपल्याला पारायण करताना लक्षात ठेवल्या जातात, बाकी कुठलीही अट नाही. त्यामुळे तुम्ही दत्त महाराजांना अनन्य भावे शरण जा. बघा, तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम असतील त्या नक्कीच दत्त महाराज हे पूर्ण करतील. तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही दत्त जयंतीला उपवास करा, किंवा 9 दिवस तुम्ही दत्त महाराजांचा कुठलाही मंत्र म्हणा, दत्त श्रोत म्हणा, दत्त बीज म्हणा, दत्त बावन्नी हे पण तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल. ते तुम्ही 9 दिवस रोज म्हणा. ह्याने पण आपल्याला ज्या काही समस्या असतात त्या समस्या तुमच्या दूर होतात, तुमचे संकट दूर होतात. तुम्हाला काही करायला नसेल तर दत्त महाराजांचा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जर तुम्ही 9 दिवस कंटिन्यू म्हटला तर तुम्हाला त्याचंसुद्धा फळ मिळेल. बघा ना, तुम्हाला महाराजांनी किती असे उपाय ठेवलेत. तुम्हाला हे नाही जमत तर तुम्ही ते करा. तुमच्यासमोर किती पर्याय ठेवलेत. असं समजा की तुमच्यासमोर एक खूप मोठी थाळी ठेवली आणि त्यातून तुम्हाला एकच काहीतरी उचलायचं आहे आणि ते उचलायचं आहे. तुम्हाला असं नाही की तुम्ही हे घ्या ते घ्या, फक्त तुम्हाला जे आवडतं आहे तेच करा. असं नाही की तुम्ही पारायणच करा, असं काही नाही. तुम्ही कामाला जात असताल, तुम्हाला प्रॉब्लेम प्रत्येकाच्या जीवनात तर असतात ना, मग तुम्ही ह्यातलं एक काहीतरी करा, पण कंटिन्यू करा. 9 दिवस कंटिन्यू करा. मनात सात्विक भाव ठेवा, आचरण शुद्ध ठेवा. कुणालाही 9 दिवसात भांडू नका, कारण आपलं जर फळ लवकर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला कुठलंही व्रत करताना त्यात आचाराची शुद्धी आणि विचाराची शुद्धी असेल तर ईश्वर कृपेचा अनुभव लवकरच मिळतो. त्यामुळं तुमच्या आचारात विचारात शुद्धता ठेवा आणि कुठलीही एक सेवा ह्या दिवसात नक्कीच करा, पण सेवा करा. दानधर्म काय करायचा आहे तर पिवळं चणं किंवा पिवळं मुगाची डाळ, केळी पिवळी, हळकुंड, पिवळ्या रंगाचं आपल्याला या नवरात्रीमध्ये दान करायचं आहे. तर तुम्हाला समजलंच असेल सप्ताह काळात पारायण करताना कोणते नियम पाळायचे. कुठलेही साधे सोपे नियम आहेत, काही अवघड नाही. त्यामुळं तुम्ही दत्त महाराजांची सेवा करा. आपल्या घरात जे काही हजारो प्रॉब्लेम असतील ते महाराजांच्या कृपेने नक्कीच दूर होतील. फक्त तुम्ही सेवा करा आणि त्यांचा मेवा घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.